बंगाल टायगर अभी जिंदा आहे. ते पश्चिम बंगाल मधल्या मतदारांचं, तिथल्या जनतेचं, याचं कारण त्यांनी एक इतिहास घडवलाय आणि हा जो इतिहास घडलाय तो एका रेकॉर्ड ब्रेक मतदानाचा आहे, एका मतदानाच्या सुनामीचा आहे. आम्ही तुम्हाके भालोबाशी, दुसरं काय म्हणू मी या जनतेबद्दल, की ज्यांनी ममता दीदी यांची दडपशाही, तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी मोडीत काढून प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान केलं, की ज्या मतदानाची टक्केवारी 10% वाढते, तेव्हा ते मतदान आतापर्यंत असं लक्षात आलंय की बहुतांश वेळा प्रस्थापितांच्या विरोधातच जातं. तो पश्चिम बंगाल आज राखेतून पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उठून उभा राहिलाय. ममता दिदी यांची ताकद काही कमी असं समजायचं काही कारण नाहीये. त्यांना 3 वेळा निवडून दिलं, याच्यातच त्यांची काय ताकद आहे आणि काय पॉप्युलरिटी हे आपल्याला दिसेल. सतर्कता आयोगाची तिकडे ढाल पडलेली असताना ममता दिदी तिकडे कलकत्त्याचे पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्य सचिव यांना घेऊन गेल्या. त्या तपास कार्यामध्ये अडथळा निर्माण केला. काही पुरावे होते त्या घेऊन त्या बाहेर आल्या आणि ते पुरावे लोकांसमोर हातात धरून कॉन्फरन्स दिली होती. या सगळ्या ठिकाणी 90% अधिक मतदान झालं. पण सर्वात महत्वाचं काय असेल तर महिलांचं मतदान 2% पुरुषांपेक्षा अधिक हे महिलांनी मतदान केलेलं आहे आणि महिलांचं बाहेर येणं हे एक निदर्शक आहे. 29 एप्रिलला मतदानाची दुसरी फेरी होणार आहे आणि तेव्हा सुद्धा 90% अधिक मतदान होईल, यात काही शंकाच नाही. परंतु सध्या तरी एकच घोषणा आहे, ती म्हणजे आम्ही तुम्हाके भालोबाशी. नमस्कार, द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाच्या या एपिसोड मध्ये तुमचं विशेष अभिनंदन मला करायचं, याचं कारण तुम्ही एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार झालेला आहात आणि तुमच्या बरोबर अभिनंदन करायचंय ते पश्चिम बंगाल मधल्या मतदारांचं, तिथल्या जनतेचं, याचं कारण त्यांनी एक इतिहास घडवलाय आणि हा जो इतिहास घडलाय तो एका रेकॉर्ड ब्रेक मतदानाचा आहे, एका मतदानाच्या सुनामीचा आहे. आम्ही तुम्हाके भालोबाशी, दुसरं काय म्हणू मी या जनतेबद्दल, की ज्यांनी ममता दीदी यांची दडपशाही, तृणमूल काँग्रेसची गुंडगिरी मोडीत काढून प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान केलं. 2021 साली पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये 82% मतदान जवळपास झालं होतं. ते यावेळी तब्बल 92% पुढे गेलं आणि ज्या पहिल्या फेरीतल्या 152 जागांवर मतदान झालंय, त्यातल्या बहुतांशी ठिकाणी 85-86% पुढे जाऊन 92% हे सगळं स्थिरावलेलं आहे. मला एक अभिनंदन करायचंय आणि ते अभिनंदन अशा करता करायचंय, एक सेफॉलॉजिस्ट म्हणून मला पूर्ण खात्री आहे की ज्या मतदानाची टक्केवारी 10% वाढते, तेव्हा ते मतदान आतापर्यंत असं लक्षात आलंय की बहुतांश वेळा प्रस्थापितांच्या विरोधातच जातं. उदाहरण म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचं व्होटिंग जे झालं होतं ते 54-55% झालं होतं, परंतु विधानसभेला तो आकडा 65% जाऊन पोहोचला. तीच गोष्ट हरियाणामध्ये घडलेली होती. हरियाणामध्ये विधानसभेला 68% मागच्या त्यांच्या विधानसभेच्या व्होटिंगपेक्षा जवळपास 8-9% वाढलं आणि तिथे देखील प्रस्थापितांच्या विरोधातलं मतदान आपल्याला पाहायला मिळालं होतं. प्रेक्षको, बंगाल हा एक प्रकारे संपूर्ण भारतातला अग्रगण्य असा प्रदेश आणि राज्य होतं. मग बंगाली साहित्य असेल, विज्ञान असेल, कला असेल, चित्रपट असेल, काव्य असेल, तुम्ही कुठलाही प्रांत घ्या, बंगाली माणूस हा कधी मागे आहे असं आपल्याला दिसत नाही, तर किंबहुना बंगाल यात अग्रगणी आहे असंच आपल्याला दिसेल. स्वातंत्र्याचा जरी काळ काढला आपण, तरी देखील क्रांतिकारकांचं नेतृत्व त्या काळात जर कोणी केलं असेल तर पश्चिम बंगालने केलं. वंगभंगाची चळवळ असेल किंवा लाला लाजपतराय यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बंगालमध्ये उसळलेली तीव्र प्रतिक्रिया असेल, या सगळ्याच्या मुळाशी बंगाली माणसाचं बंगाली असणं हेच महत्वाचं होतं. आणि आज काही दिवसापूर्वी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये एक कॉन्फरन्स भरली होती, कहाँ गए भद्रलोक असं त्याचं स्वरूप होतं. पश्चिम बंगालच्या संपूर्ण जीवनामधून तिथला भद्रलोक हद्दपार झालेला आहे. पश्चिम बंगाल म्हणजे गुंड, पश्चिम बंगाल म्हणजे औद्योगिक पिछेहाट, पश्चिम बंगाल म्हणजे राजकीय गुंडगिरी, हिंसाचार, असंच संपूर्ण पश्चिम बंगालची ओळख आपल्याकडे झालेली होती. या पार्श्वभूमीवर कहाँ गए भद्रलोक असा आर्त स्वर असा प्रश्न विचारणारी ती कॉन्फरन्स होती आणि त्याच्यामध्ये मला एक निराशा दिसली. त्याच्यामध्ये वाटलं की आता विझून गेलाय, मलूल झालाय. हा सगळा मलूल झाला आणि विझलेला जो पश्चिम बंगाल होता, तो पश्चिम बंगाल आज राखेतून पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उठून उभा राहिलाय. हा जो पश्चिम बंगाल होता, त्या पश्चिम बंगालनं काट टाकले आहे आणि तो एक बदल मागतोय आणि तो बदल या निवडणुकीत आपल्याला झालेला दिसेल, याकरताच हे एक मतदान आहे. एक प्रकारे क्रांतिकारकांचं नेतृत्व करणारा पश्चिम बंगाल, इथे देखील लोकशाहीची क्रांती आपल्याला घडवताना दिसतोय.
आज मला अभिनंदन करायचंय ते निवडणूक आयोगाचं, त्याच्या कर्मचाऱ्यांचं, सीआरपीएफच्या जवानांचं, केंद्रीय गृह खात्याचं आणि त्याहीपेक्षा सुद्धा निर्वाचन आयोगाचे अध्यक्ष असणाऱ्या ज्ञानेश कुमार यांचं. या ज्ञानेश कुमार यांनी स्वतःवर महाभियोग खटला चालवला जाईल याची टांगती तलवार असताना सुद्धा न्यायाला धरून SIR ची प्रक्रिया अत्यंत निष्ठुरपणे आणि काहीशा कठोरपणे देखील त्यांनी वापरली आणि त्याचमुळे जवळपास 90 लाखहून अधिक अवैध मतदार जे होते ते या प्रक्रियेतून बाहेर गेले. मतदार याद्या शुद्ध झाल्या आणि त्याचाच परिणाम मतदारांची जागृती निर्माण झाली. सर्वप्रथम म्हणजे ममता दिदीची गुंडगिरी, तिच्या सर्व कार्यकर्त्यांची दडपशाही याचं दडपण लोकांवर राहिलं नाही. त्यामुळे भद्रलोक जे आजपर्यंत 3-4 निवडणुका झाल्या लोकसभेच्या, विधानसभेच्या, त्यात व्होटिंगला आलेले नव्हते, ते व्होटिंगला बाहेर पडले आणि त्यांनी इतकी रेकॉर्ड ब्रेक आपल्याला व्होटिंग करताना पाहिलं. ममता दिदी यांची ताकद काही कमी असं समजायचं काही कारण नाही आहे. त्यांना 3 वेळा निवडून दिलं याच्यातच त्यांची काय ताकद आहे आणि काय पॉप्युलॅरिटी हे आपल्याला दिसेल. परंतु त्यांनी अलीकडच्या काळामध्ये विशेषतः आयपॅक या खासगी कंपनीवर, आणि ही खासगी कंपनी कशा करता होती, तर निवडणुका कशा जिंकाव्यात आणि काहीशा अवैध मार्गाने कशा जिंकाव्यात याचं मार्गदर्शन करणारी ही कंपनी होती. त्या कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि त्याच्यात जी सगळी कागदपत्र होती त्याच्यावर धाड पडलेली असताना तिथून काही पैशाची देवाणघेवाण होती आहे अशा संशयावरून केंद्रीय सतर्कता आयोगाची तिकडे धाड पडलेली असताना ममता दिदी तिकडे कलकत्त्याचे पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्य सचिव यांना घेऊन गेल्या. त्या तपास कार्यामध्ये अडथळा निर्माण केला. काही पुरावे होते त्या घेऊन त्या बाहेर आल्या आणि ते पुरावे लोकांसमोर हातात धरून त्यांनी आपली प्रेस कॉन्फरन्स दिली होती आणि ही कशी दडपशाही आहे सांगितलेलं होतं. मुळात अशा प्रकारे केंद्रीय जांच आयोगाचे तपास चाललेला असताना मध्ये जाणं हे कितपत योग्य आहे यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत हे आपण लक्षात ठेवा. त्यांनी जे कॉमेंट्स केले आहेत त्या कॉमेंट आजपर्यंत भारतामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या बाबतीत केलेले नव्हते. हीच ती अराजक वृत्ती जी आम्हाला पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वर्तनातून दिसली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा रस्त्यावरनं आंदोलनं केली, मुख्यमंत्री असताना केली, रस्त्यावर झोपले. हे सगळं कृत्य जे होतं ते दिल्लीची जनता मूकपणे पाहत होती आणि त्यांनी शेवटी त्यांच्या सत्तेला गुड बाय टाटा केलं. तसंच आता इथे करायची वेळ आहे. याचं कारण औद्योगिक आणि औद्योगिक विकासाच्या बाबतीत एकेकाळी अग्रगण्य असणारा हा पश्चिम बंगाल किती अग्रगण्य होता, तर 17व्या शतकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा, भारतीय ट्रेडचा वाटा जागतिक व्यापारामध्ये हा साधारणतः 24 ते 25% इतका होता. त्या 24% एकट्या बंगालचा वाटा, आणि त्यावेळेला काही पश्चिम बंगाल आणि बांगलादेश हे काही वेगळे नव्हते, संयुक्त होता. त्यांचा वाटा 40% इतका मोठा होता. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल पश्चिम बंगालचं औद्योगिक महत्व, आर्थिक महत्व. त्या काळामध्ये जर आशिया खंडातल्या 10 श्रीमंतांची नावं काढली तर त्यातली 4 नावं ही पश्चिम बंगाल मधल्या नागरिकांची असायची. याच्यावरून तुम्हाला तिथलं सामर्थ्य लक्षात येईल. आणि म्हणूनच जेव्हा इंग्रज इकडे आले आणि त्यांनी पहिली राजधानी केली तेव्हा त्यांनी ती राजधानी दिल्ली अथवा चेन्नई इथं केली नाही, तर ती त्यांनी आपली राजधानी ही कलकत्त्यामध्ये केली, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. एकेकाळी राष्ट्रीय सकल उत्पन्नामध्ये 11% वाटा असणारा आज 5-5.5%वर स्ट्रगल करतोय. पर कॅपिटा इन्कम दरडोई उत्पन्नामध्ये एकेकाळी 127% असणारा आज 70%वर स्ट्रगल करतोय. नवे उद्योग येत नाहीत, आहे ते उद्योग गुंतवणूक करत नाहीत, आहे ते उद्योग बाहेर चाललेत, बंद पडलेत, शिक्षण संस्था मरूल झाल्या आहेत, नवीन काही घडत नाही. त्यामुळे ज्याला उच्च शिक्षण घ्यायचंय तो 12वी नंतर पश्चिम बंगाल सोडून इतर राज्यात किंवा परदेशात जातो. एकेकाळी परदेशातून आणि इतर राज्यातून कलकत्त्यामध्ये शिकायला लोक येत होती, विद्यार्थी येत होते. आज नेमकं उलट होताना दिसतंय. त्यामुळे रोजगार नाही. 1970s, 80s अँड 90s या 40 वर्षाच्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये एकही मोठा सेंट्रल PSUचा, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचा मोठा उद्योग आलाय असं आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढलेली, हाताला काम नाही, रोजगार नाही, त्यामुळे हातात पैसा नाही, पैसा नाही त्यामुळे खरेदी विक्री नाही, आणि खरेदी विक्री नाही त्याच्यामुळे कोणत्या प्रकारची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नाही, इकॉनॉमिक ग्रोथ नाही. अशा प्रकारे पश्चिम बंगाल हा पूर्णपणे कंगाल करायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आर्थिक अत्यंत दिवाळखोर अशी विचारसरणी असणाऱ्या कम्युनिस्टांनी पहिल्यांदा केलं आणि त्याचीच री पुढे ममता दीदींनी ओढली. त्यात आणखीन पश्चिम बंगालची 2 दुर्दैव म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा
ईस्ट बंगाल आणि वेस्ट बंगाल असे दोन भाग होते. त्यातला जो ईस्ट बंगालचा भाग होता त्याला आपण पूर्व पाकिस्तान असं म्हणतो. ज्या सगळ्या ज्यूटच्या जमिनी होत्या, ज्या सगळ्या कापसाच्या जमिनी होत्या, त्या या ईस्ट बंगालमध्ये गेल्या आणि त्याची जी प्रोसेसिंग युनिट होती, कारखाने होते, ते पश्चिम बंगालमध्ये राहिले. आता तिकडून माल येईनासा झाला, त्यामुळे ती कारखानदारी बंद पडली. ती बेरोजगारीची कुऱ्हाड त्यांच्यावर येऊन कोसळली आणि त्याच वेळेला मायग्रेशन, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला बंगालमध्ये मायग्रेशन जे झालं ते ईस्ट बांगलादेश ईस्ट बंगालमधून खूप मोठ्या प्रमाणात हिंदू इकडे आले, परंतु मुसलमान तिकडे गेले नाहीत. जे पंजाबमध्ये घडलं की जेवढे हिंदू गेले तेवढेच मुसलमान आले, परंतु इकडे तसं होताना आपल्याला दिसलं नाही आणि त्यामुळे जो समाज राहिला त्या समाजाचे भीषण प्रश्न निर्माण झाले. उद्योजकता नाही, औद्योगिक वाढीचा विकास नाही, या सगळ्यामुळं पश्चिम बंगालची पिछेहाट होत गेली आणि राजकीय सत्ता चालवायची म्हणजे फक्त आणि फक्त गुंडगिरी एवढंच तिकडे पुढे आलं आणि त्यातूनच निर्माण झालं तो आजचा पश्चिम बंगाल, की जो धगधगता होता, जळता होता, परंतु त्याला एक आस होती, महत्वाकांक्षा होती, ती नवीन भारताशी स्वतःला जोडण्याची. आज या प्रचंड मतदानातून पश्चिम बंगालमधल्या जनतेने दाखवून दिलं की त्यांना सुद्धा भारताच्या मुख्य प्रवाहात यायचंय आणि त्यांना देखील डबल इंजिनचं सरकार हवंय. आणि हे फक्त एका भागाला वाटतंय असं नाही. आज 152 जागांवर मतदान झालं. त्या 152 सगळ्याच 52 मतदारसंघात जवळपास सगळ्याच ठिकाणी 90% अधिक मतदान झालंय. मुस्लिम बहुल भागात देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आपल्याला दिसतंय. तसंच ते दक्षिण दिनाजपूर असेल जिथे 25% मुसलमान आहेत. कुचबिहार आहे जिकडे 13% 25% मुसलमान आहेत. जलपाईगुडी तिकडे 13% आहेत आणि झारग्राम तिथे 2% आहेत. या सगळ्या ठिकाणी 90% अधिक मतदान झालं. पण सर्वात महत्वाचं काय असेल तर महिलांचं मतदान. 2% पुरुषांपेक्षा अधिक हे महिलांनी मतदान केलेलं आहे आणि महिलांचं बाहेर येणं हे एक निदर्शक आहे. मला असं वाटतं आरजी कार रुग्णालयामध्ये एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर कन्येवर जे अत्याचार झाले आणि तिचा खून करण्यात आला आणि त्याला ज्या पद्धतीनं पाठराखण करण्यात आली याची एक तीव्र प्रतिक्रिया समाजामध्ये उमटलेली आपल्याला दिसते. त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की केवळ वेलफेअर स्कीम वरून महिलांची मतं आता जिंकता येणार नाहीत. पुरुषांनी सांगितलं म्हणून मतदान केलं अशी आता त्यांची अवस्था राहिलेली नाही. तर त्यांना देखील मुख्य प्रवाहात जोडलं जायचंय. संध्याकाळी 7च्या नंतर महिलांनी घराबाहेर पडायची किंवा घराबाहेर राहायची गरजच काय, हे जेव्हा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात तेव्हा ते दुर्दैव असतं. याच्या उलट रात्री 1 वाजता सुद्धा महिलांना बाहेर पडताना सुरक्षित वाटेल असं वातावरण आम्ही देऊ, हे अमित शहाची हमी इथं कुठेतरी बंगाली स्त्रियांच्या, बंगाली महिलेच्या मनाला स्पर्शून गेली. त्यामुळे या महिला संपूर्ण मतदान जे झालेलं आहे ते मतदान हे भारतीय जनता पक्षाला सकारात्मक होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. एक आणखीन महत्वाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे काय असेल मला सांगा? राहुल गांधी चक्क नरेंद्र मोदी यांच्या भाषा बोलू लागले आणि ते म्हणजे राहुल गांधींनी सांगितलं की मुस्लिम ध्रुवीकरणाची प्रक्रिया ही ममता दीदींनी चालू केली म्हणून भारतीय जनता पक्षाला विजयाची आशा दिसायला लागली. म्हणजे याचाच अर्थ भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे याविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका नाही, हेच तर नरेंद्र मोदी म्हणत होते. हाच तर तो झालमुडीचा प्रसार आहे की जो आता संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये वाटला जातोय. 29 एप्रिलला मतदानाची दुसरी फेरी होणार आहे आणि तेव्हा सुद्धा 90% अधिक मतदान होईल यात काही शंकाच नाही. परंतु सध्या तरी एकच घोषणा आहे ती म्हणजे आम्ही तुम्हाके भालोवाशी. 92% मतदान करून पश्चिम बंगालने टायगर अभी जिंदा है, बंगाल टायगर अभी जिंदा है अशीच एक प्रकारे ग्वाही दिलेली आहे. त्यांचं अभिनंदन, निर्वाचन आयोगाचं अभिनंदन, केंद्रीय गृह खात्याचं अभिनंदन आणि 29 तारखेच्या मतदानाची वाट पाहूया. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला तो आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पाहायला विसरू नका द उदय निगडूकर शो.